नमस्कार. नमस्कार. कसे आहात सगळे? मित्रांनो, रंगीले राग या कार्यक्रमात मी अभय करंदीकर आणि मी प्रज्ञा करंदीकर. आम्ही दोघंही आपल्या आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे मन. याच्या आधी आपण अनेक कार्यक्रम जे केलेले आहेत त्या कार्यक्रमांमध्ये अनेक वेगवेगळे विषय घेतले होते. जसा रात्र विषय घेतलेला होता, स्वप्न विषय घेतला होता, चंद्र विषय घेतलेला होता आणि याच्यासारखे अनेक विषय घेतलेले होते. आणि या अनेक विषयांवरती आधारित गाणी, गप्पा, गोष्टी, कथा, कविता असं सर्व काही आपण इथे सादर करण्याचा मनापासून प्रयत्न करत असतो. हळूहळू मंडळी येता आहेत, त्याच्यामुळे 1-2 मिनिटं वाट बघतो आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करतो. नेट आणि लाईटचा ॲज इट इज थोडाफार इश्यू असतोच, त्याच्यामुळे 10चे 10:15 झालेले आहेत, त्याच्याबद्दल माफी असावी. आणि मला वाटतं आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. कार्यक्रमाला सुरुवातीला आज गाणं घ्यायच्या ऐवजी आपण एक कथा का कविता वाचणार आहोत मला वाटतं. तर पुन्हा एकदा आठवण करून देतो, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे मन. मन या विषयावरती आधारित अनेक गाणी, गप्पा, गोष्टी, कविता असं सर्व काही आपण ऐकणार आहोत. आणि कार्यक्रमातली ही पहिली कविता, जिचं शीर्षक आहे मनात दडलेलं. वा. स्वच्छ होत चालली आहे जुन्या आठवणींची जळमट, पण नाही हरवलं अजूनही मनात दडलेलं घरटं. साध्या सुंदर खेळांनी अंगण जायचं भरूनी, सुरस त्या गोष्टींनी बालपण गेलं होतं रंगून. रम्य ते बालपण आता सोडून गेलंय एकटं, पण नाही हरवलंय अजूनही मनात दडलेलं घरटं. कधी कधी रंगायचा खेळ तो पाठशिवणीचा, आनंद होता तो वेगळाच. गाण्यांच्या भेंड्यांचा विसरून गेलोय खेळतानाच. भांडण ते नकट, पण नाही हरवलंय अजूनही मनात दडलेलं घरटं. मांडीला मांडी लावून पंगत होती बसत, ताटामध्ये खरकट नव्हतं कधी दिसत. प्रशस्त मोठं नवं घर वाटू लागलंय आता छोटं, नाही हरवलं अजूनही मनात दडलेलं घरटं. सुंदर त्या भाताची चवच होती न्यारी, शिळी कडक भाकरी बाबांना होती प्यारी. अजूनही मन हेलावते आठवून आई बाबांचे ते कष्ट, नाही हरवलं अजूनही मनात दडलेलं घरटं. घातली होती कधी जुन्या पुस्तकांना कव्हर नवी, घातली होती पुन्हा कधी जुन्या पुस्तकांना कव्हर नवी. आठवते अजूनही आवडीची जुन्या पानांची ती वही. आठवतात ते बाबांचे झिजलेल्या कॉलरचे शर्ट, नाही हरवलं अजूनही मनात दडलेलं घरटं. लुगडे जोडून शिवलेली गोधडी आता विरली, लुगडे जोडून शिवलेली गोधडी आता विरली. मायेची ती ऊब पुन्हा नाही कधी लाभली. क्या बात आहे. उडून गेलं कसं भुरकन, उडून गेलं कसं भुरकन बालपण ते खोडकर, नाही हरवलं अजूनही मनात दडलेलं घरटं. लहानपणीचा तो दंगा आणि गप्पा ऐकू येतायत अस्पष्ट, लहानपणीचा तो दंगा आणि गप्पा ऐकू येतायत अस्पष्ट, पण नाही हरवलं अजूनही मनात दडलेलं घरटं, पण नाही हरवलं अजूनही मनात दडलेलं घरटं. मित्रांनो, ही छान सुंदरशी कविता लिहिली होती. आपल्या प्रत्येक कार्यक्रमात काही ना काहीतरी ते लिहिण्याचा प्रयत्न करत असतात, लिहितात, छान लेख लिहितात. आज त्यांनी आपल्यासमोर कविता आपल्याला पाठवली आहे आणि कविता लिहिणारे आहेत सचिन जोग. वा. मला वाटतं आत्ता ते अजून कार्यक्रमात आलेले आहेत की नाही मला माहिती नाही, पण आपला प्रत्येक कार्यक्रम ते आवर्जून उपस्थित त्या कार्यक्रमामध्ये त्यांची आवर्जून उपस्थिती असते. वळूया या आपल्या मन या कार्यक्रमातल्या, अर्थात रंगीले राग या कार्यक्रमातल्या मन विषयावरती आधारित गाण्यांकडे. आणि सुरू करूया ते गाणं. आजच्या कार्यक्रमातलं पहिलं गाणं कुठलं आहे? हेही एक प्रार्थना गीत आहे. ऐकूया तेच प्रार्थना गीत.
हे फॉलो करू. आवाज येतोय मला वाटतं सगळ्यांना व्यवस्थित. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. एक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. हर तरफ जुल्म है, बेबसी है, सहमा सहमा सा हर आदमी है. पाप का बोझ बढ़ता ही जाए, जाने कैसे ये धरती थमी है. कोई भूल होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. वाह. हम अंधेरे में है रोशनी दे, खो न दे खुद को ही दुश्मनी से. हम सजा पाए अपने किए की, मौत भी हो तो सहले खुशी से. कल का जो गुजरा है फिर से न गुजरे, आने वाला वो कल ऐसा होना. हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. सो मित्रांनो, हे अतिशय सुंदर गाणं कुठल्या चित्रपटातलं होतं आणि ही ज्याला आपण प्रार्थना म्हणून म्हणतो. अनेक शाळांमध्ये सुद्धा म्हणा किंवा कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना या गाण्याने अनेक वेळा सुरुवात केली जाते किंवा या प्रार्थनेने सुरुवात केली जाते. तर हे गीत लिहिलं होतं अभिलाषा यांनी. या गाण्याचे गीतकार होते अभिलाषा. गायक होते पुष्पा पागधरे आणि सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं हे गाणं होतं. संगीतबद्ध केलेलं होतं कुलदीप सिंग यांनी आणि चित्रपट होता 1986 साली प्रदर्शित झालेला अंकुश. वळूया कार्यक्रमातल्या पुढच्या गाण्याकडे. हे गाणं कुणी गायलेलं आहे आणि कुणी लिहिलेलं आहे ते आपण अर्थात आधी बघूया का. मला वाटतं आधी आपण गाणं ऐकूयात. तुम्हाला आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय का नाही एवढं फक्त मला इन्फॉर्म केलं तर थोडं आवाजाची लेवल कमी जास्त करता येईल. हा, त्याच्यामुळे तेवढं थोडंसं इन्फॉर्म करा. मला एक कमेंट दिली तरी चालेल. तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए. भले बुरे
सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए। मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई। मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई। मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा हो। इस उजले दर्पण पर प्राणी धूल न चमने पाए, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए। आवाज व्यवस्थित येतोय सगळ्यांना? काहीतरी कमेंट दिलीत तर मला थोडंफार कळू शकेल, मला कळत नाही आता कारण की काही। सुख की कलियां दुख के काटे, मन सबका आधार। सुख की कलियां दुख के काटे, मन सबका आधार। मन से कोई बात छुपे ना, मन के नैन हसार। जग से चाहे भागल कोई, मन से भाग न पाए, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए। भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए रे, तोरा मन दर्पण कहलाए। सो मित्रांनो, हे गाणं होतं तोरा मन दर्पण कहला आहे। हे गाणं होतं राग दरबारी कानडा या रागावरती आधारित असणारं हे गाणं उत्कृष्ट लिहिलेलं कोणी होतं तर या गाण्याचे गीतकार होते साहिर लुधियानवी, माफ करा साहिर लुधियानवी। गायलेलं होतं आशा भोसले यांनी, संगीतबद्ध केलेलं होतं रवी यांनी आणि चित्रपट होता 1965 साली प्रदर्शित झालेला काजल। मित्रांनो, मला ना आज इथे काही कमेंट्स दिसत नाहीये किंवा काही दिसत नाहीये, जरा थोडंसं काहीतरी टाईप कराल का? मला अकाउंट ब्लॉक झालंय किंवा थांबलंय का काही कळत नाहीये। सो कोणीतरी काहीतरी लिहू शकेल? तुम्हाला ऐकू येतंय, नाही ऐकू येते किंवा काही? मला थोडासा रिप्लाय आल्याशिवाय कार्यक्रम पुढे कंटिन्यू करणं इज लाईक मला नक्की कळत नाहीये, कारण की तुम्ही बघताय, तुम्हाला दिसतंय, नाही दिसत आहे, तुमच्या काही कमेंट आलेल्या नाही आहेत अजून, त्याच्यामुळे मला कळत नाहीये। मे बी माझ्या इथून ब्लॉक झालेले आहे त्याच्यामुळे मला तुमच्या कमेंट दिसत नाही आहेत। सो एनिवे, आवाज येतोय का? येतोय, ओके फाईन। माझ्या इथून का ब्लॉक झालाय मला माहिती नाही, तेवढ्यात कोणीतरी मला कॉल करण्याचा प्रयत्न केलेला होता, त्याच्यामुळे मला वाटतं ही आता परिस्थिती आलेली आहे। एनिवे, पुन्हा एकदा सगळ्यांना एक विनंती करतो की कार्यक्रम चालू असताना कुणीही मला कृपया करून फोन करू नका। गुगल कॉल नको, व्हॉट्सॲप कॉल नको, फेसबुकवरतून कॉल नको, कुठूनही कॉल करू नका, कारण की कॉल केलात की इथे ब्लॉक होतं आणि मला इथे कळत नाही नक्की की चालू आहे का नाही येते। त्याच्यामुळे थोडीशी एक विनंती आहे सगळ्यांना की कुणीही मला आत्ता फोन करत जाऊ नका यावेळेत, कारण की फार प्रॉब्लेम होऊन जातो। मला लक्षात नाही येत की आपला इथे कार्यक्रम चालू आहे, तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकतोय का नाही, कारण की आता मला स्क्रीनवरती काहीच दिसत नाही आहे आणि तरी मी बडबडतोय। म्हणजे एनिवे, होप सो तुम्ही सगळे इथे आहात, त्याच्यामुळे एनिवे मी मध्येच कार्यक्रम थांबवू तर शकत नाही आहे, पण एनिवे काही असलं तर मात्र तेवढं आता मला कळवा, कसं ते मलाही माहिती नाही, पण इथे टाईप केलं तर समहाऊ काहीतरी होऊ शकेल। असो, ठीक आहे।
कार्यक्रमातल्या पुढच्या गाण्याकडे आपण वळणार आहोत. पुढच्या तू गाण्याच्या वाचतेस ऐवजी का? आपण हो. एक कविता छान घेऊयात. हो, डेफिनेटली. लपंडावाच्या खेळात कायमचं राज्य माझ्यावर, लपंडावाच्या खेळात कायमचं राज्य माझ्यावर, मन कुठेतरी भरकटत जातं आणि मी त्याच्या मागावर, मन कुठेतरी भरकटत जातं आणि मी त्याच्या मागावर. अनेकदा होते दिशाभूल, लागतात चकवे वाटेवरल्या मृगजळांचे डाव आणखी वेगळे. पुरे आता हा पाठलाग जेव्हा वाटतं नेमकं तेव्हाच, अगदी नेमकं तेव्हाच मन माझ्या भोवती गोड पिंगा घालतं. मग काय, पुन्हा तेच चक्र नव्याने. खूप छान असा लपंडावाचा खेळ मनासोबतचा हिने लिहिलेला आहे श्रुती गणपुले यांनी. वा. आपण पुढचं गाणं बघूयात. हो, डेफिनेटली. पुढचं जे गाणं आपण ऐकणार आहोत हे गाणं आहे साहिर लुधियानवी यांच्या लेखणीतून साकारलेलं, गायलेलं आहे लता मंगेशकर यांनी, संगीतबद्ध केलेलं आहे रवी यांनी आणि चित्रपट आहे दो कलिया 1968 साली प्रदर्शित झालेला. ऐकूया ते गाणं. अतिशय सुंदर गाणं आहे आणि आपल्या अभिनय क्षेत्रात उच्च काय म्हणूया आपण, खूप उंच स्थान मिळवणाऱ्या नीतू सिंग यांच्यावरती हे चित्रित केलेलं गाणं आहे. मध्येच आता ही साईट पण बंद पडली आहे मला वाटतं, माहिती नाही काय झालंय. एनिवे, नेटचा प्रॉब्लेम आहे. एक 2 सेकंद. सो आपण तेच गाणं ऐकणार आहोत. गाणं आहे बच्चे मन के सच्चे. तुम्हाला सगळ्यांनाही हे माहिती असेल आणि हेच गाणं म्हणण्याचा मी प्रयत्न करतो आहे. बच्चे मन के सच्चे, सारे जग के आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे. बच्चे मन के सच्चे. खुद रूठे खुद मन जाए, फिर हम झोले बन जाए. झगड़ा जिसके साथ करे, अगले ही पल फिर बात करे. झगड़ा जिसके साथ करे, अगले ही पल फिर बात करे. इनको किसी से बैर नहीं, इनके लिए कोई गैर नहीं. इनका भोलापन मिलता है सबको बाह पसारे. बच्चे मन के सच्चे, सारे जग के आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे. बच्चे मन के सच्चे. इंसान जब तक बच्चा है तब तक समझो सच्चा है. जो उसकी उम्र बढ़े, मन पर झूठ का मैल चढ़े. क्रोध बड़े नफरत गहरे, लालच की आदत ढेरे. बचपन इन पापों से हटकर अपनी उम्र गुजारे. बच्चे मन के सच्चे, सारे जग के आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे. बच्चे मन के सच्चे.
तन कोमल मन सुंदर है, बच्चे बड़ों से बेहतर है। इनमें छूत और छात नहीं, झूठे जात और पात नहीं। भाषा की तकरार नहीं, मजहब की दीवार नहीं। इनकी नजरे में एक है मंदिर मस्जिद गुरुद्वारे। बच्चे मन के सच्चे, सारे जग के आँख के तारे। ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे। बच्चे मन के सच्चे, सारे जग के आँख के तारे। ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे। बच्चे मन के सच्चे, बच्चे मन के सच्चे, बच्चे मन के सच्चे। सो मित्रांनो, हे गाणं लिहिलेलं होतं साहिर लुधियानी यांनी, गायलेलं होतं लता मंगेशकर यांनी, संगीतबद्ध केलेलं होतं रवी यांनी आणि चित्रपट होता दो कलियां 1968 साली प्रदर्शित झालेला. ऐकूया या कार्यक्रमातलं पुढचं गाणं कुठलं आहे. पुढचं गाणं प्रज्ञा म्हणते आहे का काही वाचते आहे? प्रज्ञा गाणं म्हणते मला वाटतं डायरेक्ट. सो ऐकूया प्रज्ञाच्या आवाजातलं हे गाणं. या गाण्याच्या बाबतीत थोडीशी माहिती सांगतो पटकन गाणं सुरू होईपर्यंत. हे गाणं ऐकूया आपण आधी. चार झाले म्हणा, हो हो
वा प्रज्ञा, क्या बात है. हे अतिशय सुंदर गाणं लिहिलेलं होतं सौमित्र यांनी, संगीतबद्ध केलेलं होतं अशोक पत्की यांनी. हे गीत गायलेलं होतं अशोक पत्की, माफ करा, हे गीत गायलेलं होतं साधना सरगम यांनी आणि चित्रपट होता आई शपथ. ऐकूया आजच्या कार्यक्रमातलं हे पुढचं गाणं. बंगाली भाषेतलं आहे. हे गाणं मी गाण्याचा प्रयत्न करतो आहे. खूप सुंदर गाणं आहे. পাখি যেন রাগে চঞ্চল মন আনমনা হয়ে যেই তার ছোঁয়া লাগে. সারাদিন রিম ঝিম ঝিম কত বৃষ্টি, কত বৃষ্টি হয়েছে মন জুড়ে. সারাদিন রিম ঝিম ঝিম কত বৃষ্টি, কত বৃষ্টি হয়েছে মন জুড়ে. দিশাহারা কোনো পাতা যেন ঝড়ের মুখে থেকে উড়ে. চোখের পাতায় তো স্বপ্নে ভিড় হয়নি তো আগে. ভোরের আকাশে আলো দেখে পাখি যেন জাগে চঞ্চল মন আনমনা হয়ে যে তার ছোঁয়া লাগে. গুনগুন গানে ফুলে এসে বাসা ভ্রমরের মতো তার মন. এসে বাস মোর মনে আমি সব কিছু বলে গেছি গুনগুন গুন গানে. উচ্ছল মন তোর পারনা সৃষ্টি, আনা সৃষ্টি চলেছে সেই থেকে. উচ্ছল মন তোর পারনা সৃষ্টি, আনার সৃষ্টি চলেছে সেই থেকে. ভুগিতে ভুল হয়ে গেছে ঝড়ের মেঘেতে মন রেখে. পিঞ্জের ভেঙ্গার বালিশা এ তো হয়নি তো আগে. ভোরের আকাশে আলো দেখে পাখি যেন জাগে চঞ্চল মন আনমনা হয়ে যে তার ছোঁয়া লাগে. চঞ্চল মন আনমনা হয়ে যে তার ছোঁয়া লাগে. सो मित्रांनो, हे अतिशय सुंदर गाणं कोणी गायलेलं होतं तर हे गाणं गायलेलं होतं लता मंगेशकर यांनी आणि हेमंत कुमार यांनी, मला वाटतं. हो, बरोबर आहे. हे अर्थात बंगाली गाणं होतं आणि 1968 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचं नाव मी शोधतो आहे, मला नाही सापडत आहे. पण एनिवे हे गायलेलं होतं लता मंगेशकर यांनी आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं होतं. हे गाणं लिहिलेलं होतं मुकुल दत्त यांनी आणि संगीतबद्ध केलेलं होतं हेमंत मुखर्जी यांनी. आणि हे अतिशय सुंदर गाणं, मला बऱ्याच वर्षांपासून मी हे गाणं ऐकतो आणि हे अतिशय सुंदर असणारं गाणं आहे चोंचोलो मन. तर ऐकूया आजच्या कार्यक्रमातलं हे पुढचं गाणं. गायलेलं आहे, प्रज्ञा वाचतीये का काही? वाच. आज ठरवलं मनाच्या गाभाऱ्यात अगदी खोल जायचं. आज ठरवलं मनाच्या गाभाऱ्यात अगदी खोल जायचं. बघायचं काय आहे तिथे ज्याच्या कळत नकळत आपल्याला त्रास होतो. गेले मनाच्या प्रवेश दाराजवळ बघितलं तर लख्ख उजेड पडला होता. क्षणभर वाटलं असंच असेल आतमध्ये, पण छे, जशी जशी आत गेले तसा तसा अंधार वाढतच गेला आणि इतका अंधार वाढला की मलाच कळेना की मी नक्की आहे कुठे. तितक्यात कशात तरी माझा पाय अडकला. अगदी तितक्यातच कशात तरी माझा पाय अडकला. अरे च्या, इथे काय बरं?
थोडं चाचपडून बघितलं तर तो होता नात्यांचा गुंता. बऱ्याच गाठी होत्या. प्रत्येक नात्यात कळत नकळतपणे किंवा गैरसमजुतीने झालेल्या. तिथेच प्रयत्न केला थोडासा, सोडवत राहिले, पण छे, इतक्या वर्षांचा गुंता लगेच कसा निघायचा. एक एक गाठ सोडावी तशी गाठ घट्ट होत होती. सोडवावी कशी म्हणजे वरवर दिसणारं मन आत काय काय कवटाळून बसतं. जुन्या आठवणी, बरे वाईट अनुभव, बालपण, अगदी छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टींपर्यंत आपणच कारणीभूत असतो ना या सगळ्या करता. पण तरीही आपल्या नकळत सगळ्या गोष्टी कशा गुपचूप जाऊन बसतात मनात. आपल्याही नकळत आपण संबंध तोडत राहतो. चुकीचं घडतं पण मात्र आपण ते बघत बसतो. खरंच इतके हतबल असतो का आपण? बसले तर तिथेच विचार करत आणि मग अगदी न्यूट्रल होऊन हळुवारपणे एक एक गाठ सोडवायला घेतली. जमायला लागलं. हळूहळू गुंता पण कमी होऊ लागला. तसा उजेड वाढू लागला. कसलं गणित हे! काही समजलं नाही. मग मनातला अंधार कुठे गायब होतोय. थोडंसं बाहेर डोकावलं तर मनाच्या बाहेर अहम नावाचा प्राणी सापडलेला, अगदी काळा कुट्ट. त्यानेच सगळा अंधार केला होता. हा पुन्हा गुपचूप येऊन बसेल. मग त्यावर एकच उपाय, दिवसातून एकदा एक चक्कर मनात फिरून यायचं. मग मी ठरवलं की दिवसातनं एकदा तरी पूर्ण मनात चक्कर मारून यायचं. रोज त्याला हलवायचं. रोजचा गुंता चेक करायचा. बसल्याच गाठी तर हळुवारपणे सोडवायच्या आणि जितकं जमेल तितकं स्वच्छ मन घेऊन परमेश्वरात लीन व्हायचं. खूप छान लिहिलेलं आहे. हो, या स्मिता चंद्रात्रे ह्या पण आपल्या कार्यक्रमात उपस्थित असतात, अधूनमधून असतात. काही वेळेला त्यांच्या वेळेत जमत नाही तर त्या कार्यक्रम आपला नंतर ऐकत असतात. आणि मागच्या वेळेला त्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी हा लेख पाठवलेला आहे. अतिशय सुंदर लेख आहे आणि अजूनही त्यांनी काहीतरी पाठवलेलं आहे. कदाचित ते आम्ही पुढच्या भागात वाचू. पण हे अतिशय खूप सुंदर अनेक उत्तमोत्तम लेखक म्हणूया, कवी म्हणूया, आपल्यातलेच आम्हाला पाठवत असतात आणि आम्ही आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. ऐकूया या कार्यक्रमातलं पुढचं गाणं. पुन्हा एकदा नवीन आलेल्या श्रोत्यांसाठी एकदा आठवण करून देतो की आजचा कार्यक्रम जो आहे तो मन या विषयावरती आधारित आहे. आणि आजच्या कार्यक्रमातलं हे जे आपण गाणं ऐकणार आहोत हे गाणं लिहिलेलं आहे पी सावळाराम यांनी, संगीतबद्ध केलेलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, गायलेलं आहे आशा भोसले यांनी आणि चित्रपट आहे धर्मकन्या. ऐकूया तेच ते हे गाणं. खूप कठीण असं गाणं आहे. सखी ग मुरली मोहन मोहि बनाय, सखी ग मुरली मोहन मोहि बनाय. गाऊ किती पुन्हा पुन्हा त्याच्या सखी ग मुरली मोहन मोहि बनाय, सखी ग सखी मुरली मोहन मोहि बनाय. शृंगाराची प्रीत करिता चिंतन अनुराग त्याचा देता लिंगन, अनुराग त्याचा देता लिंगन. चंदनाचा गंध येतसे पंचप्राणा, चंदनाचा गंध
येतसे पंच प्राण मोही मना सखी ग मुरली मोहन मोही मना सखी ग बासुरीचे सूर कानी ताच्या बासुरीचे सूर कालिंदीला येता आनंदाचा पूर गोपिकांच्या घरी प्रीतीचा पाहुणा गोपिकांच्या घरी प्रीतीचा पाहुणा ग सखी ग सखी ग मुरली मोहन मोही मना. सो मित्रांनो, हे अतिशय कठीण असणारं गाणं, एक एक सगळं सांभाळत गाणं प्रचंड कठीण होतं. अर्थात काही थोड्याफार चुकाही झालेल्या आहेत, पण अर्थात मला खात्री आहे की तुम्ही त्या आपलेपणाने पोटात घ्याल. पण तरीसुद्धा क्षमस्व याच्यासाठी. आणि पुन्हा एकदा या गाण्याची माहिती सांगतो की हे गाणं लिहिलेलं होतं पी सावळाराम यांनी, संगीतबद्ध केलेलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, मूळ गायलेलं होतं आशा भोसले यांनी, आणि चित्रपट होता धर्मकन्या. ऐकूया आजच्या कार्यक्रमातलं, माफ करा, पुढचं गाणं. प्रज्ञा गाते आहे. माझ्या मना ये रे घना ये रे घना, ये रे घना ये रे घना, नाव घाल माझ्या मना. ये रे घना ये रे घना. नको नको म्हणताना, नको नको म्हणताना, गंध केला रागावना. ये रे घना ये रे घना ये रे घना, नाव घाल माझ्या मना. ये रे घना ये रे घना. टाकुनिया घरदार नाचणार नाचणार, कुनिया घरदार नाचणार नाचणार. नको नको म्हणताना, नको नको म्हणताना, मन मोर भरराना. ये रे घना ये रे घना ये रे घना, नाव घाल माझ्या मना. ये रे घना ये रे घना.
घना ये रे घना नाव घाल माझ्या मना ये रे घना ये रे घना ये रे घना ये रे घना ये रे घना. सो मित्रांनो, हे अतिशय सुंदर गाणं गायलेलं कोणी होतं तर हे गाणं गायलेलं होतं आशा भोसले यांनी. या गाण्याचं संगीत केलेलं होतं, अर्थात या गाणं संगीतबद्ध केलेलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हे गीत लिहिलेलं होतं आरती प्रभू यांनी. ऐकूया कार्यक्रमातलं पुढचं गाणं. पुढचं जे गाणं मी आपल्या पुढे सादर करणार आहे हे गाणं आहे ग दी माडगुळकर यांच्या लेखणीतून साकारलेलं, गायलेलं आहे लता मंगेशकर यांनी. संगीतबद्ध केलेलं आहे मास्टर कृष्णराव यांनी आणि चित्रपट आहे 1959 साली प्रदर्शित झालेला कीचक वध. या गाण्याची एक छोटीशी आठवण मी अर्थात गाणं म्हणून झालं की नक्की सांगतो. राय तेरे नाथ रे धुंद मधुमती रात रे नाथ रे ओ धुंद मधुमती रात रे नाथ रे तन मन नाचे यौवन नाचे तन मन नाचे यौवन नाचे उगवला रजनीचा नाथ रे नाथ रे नाथ रे ओ धुंद मधुमती रात रे नाथ रे. जललहरी थेट धावती हरित तटांचे ओठ चुंबिती ओठ चुंबिती ये प्रिय करा ये मंदिरा अली रमले कमला तेरे नाथ रे ओ धुंद मधुमती रात रे नाथ रे. ये रे काम दूर उठा ये रे काम दूर उठाही घटिकाही निसटून जायची फुलतील लाखो तारा फुलतील लाखो तारा परे रात कधी कधी ना यायची चषक सुधेचा ओठी लावणी कटी भवती धरे हात रे हो धुंद मधुमती रात रे नाथ रे हो धुंद मधुमती रात रे नाथ रे. सो मित्रांनो, गाण्याच्या आधी जसं सांगितलं तसं हे गाणं लिहिलेलं होतं ग दी माडगुळकर यांनी, गायलेलं होतं लता मंगेशकर यांनी आणि हे गाणं संगीतबद्ध केलेलं होतं मास्टर कृष्णराव यांनी.
चित्रपट होता 1959 साली प्रदर्शित झालेला किचकवध. या गाण्याची एक छोटीशी आठवण मी सांगेन असं म्हटलं होतं. या गाण्याची छोटी अशी आठवण अशी की आत्ता फिरके टीचर इथे आहेत अर्थात, आणि इथे माझे काही मित्र सुद्धा आहेत इथे. तर त्यांना आठवत असेल तर नक्की मला आठवतंय की कधीतरी वर्गात वेळ येत असे की अभय गाणं म्हणतो, त्याच्यामुळे एखादं गाणं म्हणून दाखव. मला आठवतंय 5वी पासून किंवा कदाचित 3री पासून असेल, हे गाणं मला प्रचंड आवडत होतं. आमच्याकडे काही कॅसेट्स होत्या, त्याच्यातली ही एक कॅसेट होती आणि त्याच्यात हे एक सुंदर गाणं होतं जे सतत नित्यनियमाने मी ऐकत होतो. त्याच्यामुळे हे गाणं कोणीही वर्गात मला म्हणायला सांगितलं की मी आठवणीने धुंद मधुमती हे गाणं म्हणत असे. त्याच्यामुळे काही गाणी एक पेटंट असतात ना समहाव, की जसं हा म्हटलं की हे गाणं, ते म्हटलं की ते गाणं, अमुक एक म्हटलं की तो अभिनय करतो, तसं माझ्या बाबतीत हे गाणं प्रचंड असं झालेलं होतं की अभयला गाणं म्हटलं की अभय धुंद मधुमती म्हणतो. त्याच्यामुळे कदाचित मला वाटतं फिरके टीचरांना आठवत असेल ही एक मजेशीर गोष्ट. तर हीच गोष्ट आपल्या पुढे शेअर करायची होती. नवीन आलेल्या रसिक श्रोत्यांसाठी पुन्हा एकदा सांगतो की आजचा कार्यक्रम जो आहे तो मन या विषयावरती आधारित आहे. त्याच्यामुळे आजच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत मन या विषयावरती अनेक सुंदर सुंदर गाणी, कथा, कविता आणि काही किस्से. ऐकूया, प्रज्ञाकडे काहीतरी आहे एक. हो, कविता आहे. कवितेचं नाव आहे मोकळं आभाळ. दुपारच्या निवांत वेळी मी वाचनात रंगलेली. फोनच्या आवाजाने माझी समाधी भंगलेली. हातातील पुस्तक बाजूला ठेवून मी फोन उचलते. मला फक्त हॅलोच म्हणण्याची संधी देऊन ती भडा बोलत राहते. हे असं ते तसं. मैत्रिणीचं बोलणं ऐकता ऐकता मला तिकडे आभाळ भरून आल्याचं जाणवतं. फोनवर सगळं मनातलं बोलून झाल्यावर ती मला म्हणते कशी, अगं तुझ्याशी बोलल्यावर ना मला किती बरं वाटतं म्हणून काय सांगू. मन कसं अगदी हलकं होतं. हा म्हणजे आता आभाळ मोकळं झालं होतं तर. तेवढ्यात ती मला विचारते, तू बरी आहेस ना? आणि माझा होकार गृहीत धरूनच, बरं मग परत बोलूच आपण, असे म्हणत ती फोन ठेवतेही. बोलल्यामुळे ती मोकळी झाली होती. मी खरे तर निमित्त मात्र होते. प्रत्येकाच्या मोकळं होण्याच्या तऱ्हा या अगदी निराळ्या. कुणी बोलून मोकळं होतं तर कुणी ऐकून. पण जीवनाचा आनंद घेण्यासाठी मन मोकळं होणं अगदी गरजेचं होतं. प्रत्येकाचं आभाळ मोकळं होणं अगदी गरजेचं आहे. मित्रांनो, छान असं कविता लिहिलेली आहे. कविता लेख असं एकत्र त्यांनी हे करून छान लिहिलेलं आहे. ज्योती कपिले यांनी. हो, कवयित्री ज्योती कपिले ह्या सुद्धा आपला कार्यक्रम अनेकदा ऐकत असतात. बऱ्याचदा त्या लाईव्ह सुद्धा आपल्याबरोबर कार्यक्रम ऐकत असतात किंवा त्या कार्यक्रमाची लिंक तयार झाल्यानंतर मागाहून कार्यक्रम ऐकतात. आणि आकाशवाणीवरती त्या सुद्धा अनेक कविता वाचनाकरता, अनेक ललितबंध वाचनाकरता येत असे आणि अतिशय सुंदर त्या लिखाण करीत असतात आणि अतिशय सुंदर कविता त्या करत असतात. बघूया मन या विषयावरती पुढचं गाणं कोण. प्रज्ञा कुठलं गाणं घेते आहे? नाही, तू हे गाणं घेतेस ना, ते घ्यायचंय. ठीक आहे, हरकत नाही. चलो, आम्ही एक गाणं घेतो आहोत. हे गाणं लिहिलेलं आहे कवी, माफ करा, गीतकार इंदिवर यांनी. गायलेलं आहे मुकेश यांनी. संगीतबद्ध केलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. आणि 1968 साली प्रदर्शित झालेल्या सरस्वती या चित्रपटातलं हे गाणं आहे. लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजातलं. चंदन सा बदन चंचल चितवन, धीरे से तेरा ये मुस्काना. चंदन सा बदन चंचल चितवन, धीरे से तेरा ये मुस्काना. मुझे दोष न देना जग वालों, मुझे दोष न देना जग वालों, हो जाऊं अगर मैं दीवाना. चंदन सा बदन चंचल चितवन. ये काम
काम का मान भवे तेरी पलकों के किनारे कजरारे। ये काम का मान भवे तेरी पलकों के किनारे कजरारे। माथे पर सिंदूरी सूरज होठों पे दहकते अंगारे। साया भी जो तेरा पड़ जाए, साया भी जो तेरा पड़ जाए, आबाद हो दिल का वीराना। चंदन सा बदन चंचल चितवन। तन भी सुंदर मन भी सुंदर, तो सुंदरता की मूरत है। किसी और को शायद कम होगी, मुझे तेरी बहुत जरूरत है। पहले भी बहुत दिल तरसा है, पहले भी बहुत मैं तरसा हूँ, तो और न मुझको तरसाना। चंदन सा बदन चंचल चितवन, धीरे से ते आए मुस्काना। मुझे दोष न देना जग वालों, मुझे दोष न देना जग वालों। हो जाऊं अगर मैं दीवाना। चंचल सा बदन चंचल चितवन। सो मित्रांनो, हे अतिशय सुंदर गाणं लिहिलेलं होतं गीतकार इंदिवर यांनी, गायलेलं होतं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी, संगीतबद्ध केलेलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी, आणि चित्रपट होता 1968 साली प्रदर्शित झालेला सरस्वती चंद्र. ऐकूया कार्यक्रमातलं पुढचं गाणं मन या विषयावरती आधारित. प्रज्ञा आपल्या पुढे सादर करते आहे. चिमणा रावा चिमण्या अंगणी चिमणा चांदवा चिमणी जोडी चिमणी घोडी चोच लाविते चिमणा चाऱ्याला चिमण चिमण घरटा बांधल चिमणा बहिणीला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा शिलेदार घर धनी माझा शिलेदार घर धनी माझा घर धनी माझा थोर मला राजांचा
जीव माझा जडला त्यांच्या पायाला. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. रे मन मोरा रंग पिसारा रंगी रंगुनी जीव रंगला. गोचिरवाणी मंगळ गाणी वाजविते बासुरी डाळिंबोठाला. येड येड मन येड झालं ऐकून गाण्याला. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. सो मित्रांनो, हे गाणं अतिशय सुंदर कुणाच्या लेखणीतून साकारलेलं होतं आणि हे गाणं कुणी म्हटलेलं होतं. तर अर्थात या गाण्याबद्दल माहिती जाणून घेऊया. हे गाणं लिहिलेलं होतं जगदीश खेबुडकर यांनी, संगीतबद्ध केलेलं होतं आनंद घन यांनी. आता आनंद घन संगीतकार म्हणजे अर्थात आपल्या भारतरत्न लता मंगेशकर. काय लिहिलं होतं लता मंगेशकर यांनी आणि चित्रपट होता मोहित्यांची मंजुळा. हा चित्रपट 1963 साली प्रदर्शित झालेला होता. मित्रांनो, बघता बघता 11:15 वाजलेले आहेत आणि 1 तास कसा निघून गेला हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात देखील आलेलं नाहीये. माझ्यापर्यंत अनेक गाणी पोहोचलेली आहेत. अनेक गाणी मी आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. आज देखील बऱ्याच गाणी आम्ही दोघांनी आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक कथा, कविता आणि अनेक काही गोष्टी आपल्या पुढे सादर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर आजच्या कार्यक्रमाच्या आपण मला वाटतं शेवटाकडे आलेलो आहोत. 11:15 वाजलेले आहेत आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता मी एका सुंदरशा एक नाट्यपदाने करतो आहे. हे नाट्यपद लिहिलेलं आहे शांता शेळके यांनी, संगीतबद्ध केलेलं आहे पंडित जितेंद्र अभिषेके यांनी, स्वर आहे बकुळ पंडित यांचा आणि नाटक आहे हे बंध रेशमाचे. हे गीत आहे राग चालू आहे. प्रॉब्लेम काय झाला? सो अचानक काय काय गोष्टी होतात, तर तसं अचानक आता एक गोष्ट आमची चालतच नाहीये. तर हे गाणं मी आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. गाणं आपण सगळ्यांनी ओळखलं असेल कदाचित. विकल मन हे अतिशय सुंदर गाणं आहे जे आपल्या पुढे मी सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. हे नाट्यपद एकतालात निबद्ध आहे. तानपुऱ्याची साथ आहेच आपल्याला. आणि मला फक्त थोडंसं सांगा, तानपुऱ्याचा आवाज कमी जास्त कसा काय येतोय तो, कारण की तुमचे अभिप्राय बघून. माफ करा, हे गाणं त्रितालाच आहे मला वाटतं. एका वेळी इतक्या अनेक गोष्टी करायला लागतात, त्याच्यामुळे इतकं भांबावून जायला होतं. तानपुरा थोडा कमी चालेल. ओके फाईन. हो हो, थोडा कमी चालेल. ओके फाईन. क्या बात आहे, मोना आहे. सो अनेक कार्यक्रमात माझी खूप छान मैत्रीण आज कार्यक्रमात उपस्थित आहे. ही खूप मोठी गायिका आहे मोना कामत. आपण सगळे तिला ओळखत असाल. हाय मोना. तानपुऱ्याचा आवाज मला वाटतं अजून कमी हवा आहे का? मला जरा अंदाज नाही येते. आणि तबल्याचा आवाज असं काय, मला थोडंसं सांगाल का? तानपुरा अजून कमी चालेल. बरं. आणि तबल्याचं काय? तबल्याचं पण थोडंसं सांगाल का? तबला येतोय बरोबर?
ठीक आहे, हरकत नाही. माझ्याकडून आता कमेंट काय, माझ्याकडून सगळंच गेलं, इथे दिसत नाहीये, तरी पण आता मी गाण्याचा प्रयत्न करतो आहे. हे गाणं राग सरस्वतीवरती आधारित आहे. सो गाण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके, तबला ओके, फाईन. विकल मन आज झुरत असहाय, विकल मन आज झुरत असहाय, विकल मन आज झुरत असहाय. नाही मज चैन क्षण क्षण झुरती नयना कोणा सांगू. विकल विकल मन आज झुरत असहाय, विकल मन आज झुरत असहाय. नाही मज चैन क्षण क्षण झुरती नयना कोणा सांगू. विकल मन आज झुरत असहाय. विकल मन आज झुरत असहाय. हे चांद रात निज नक्षत्यात, हे चांद रात हे चांद रात निज नक्षत्यात, हे चांद रात निज नक्षत्यात. विरह सखी मी कुठवर साहू, विरह सखी मी कुठवर साहू. नाही मज चैन क्षण क्षण झुरती नयना कोणा सांगू. विकल मन आज झुरत असहाय, विकल मन आज झुरत असहाय. नाही मज चैन क्षण क्षण झुरती नयना कोणा सांगू. विकल मन आज झुरत असहाय. विकल मन आज झुरत असहाय. विकल मन आज झुरत असहाय, विकल मन आज झुरत. विकल मन आज
झुरत असहाय विकल मन आज झुरत असहाय नाही मज चैन क्षण क्षण झुरती नैना कुणा सांगू विकल मन आज झुरत असहाय ही चांदरात निजनक त्यात ही चांदरात ही चांदरात निजनक त्यात विरह सखे मी कुठवर साहू विरह सखे मी कुठवर साहू नाही मज चैन क्षण क्षण चुरती नैना कुणा सांगू विकल मन आज झुरत असहाय विकल मन आज विकल मन आज विकल मन सो मित्रांनो, थँक्यू सो मच. तुम्हाला अंदाज नाही येऊ शकत की इथे माझ्या इथे काय मजा होतीये. माझ्या इथे ॲक्च्युली स्क्रीनवरती मला काहीच दिसत नाहीये, त्याच्यामुळे मला कळतच नाहीये की नक्की काय चालू आहे ते. पण एनिवे, होप सो तुम्ही सगळे इथे उपस्थित आहात आणि तुम्हाला हे गाणं आवडलेलं असेल. गाण्याचा नक्कीच मनापासून प्रयत्न केलेला होता. पुन्हा एकदा या गाण्याची माहिती सांगतो. हे गीत लिहिलेलं होतं शांता शेळके यांनी, अर्थात हे नाट्यपद होतं. हे नाट्यपद लिहिलेलं होतं शांता शेळके यांनी. संगीतबद्ध केलेलं होतं पंडित गीतेंद्र अभिषेकी यांनी. आणि या गाण्यासाठी मूळ स्वर जो लाभलेला होता तो बकुळ पंडित यांचा. आणि हे नाट्यपद होतं हे बंध रेशमाचे या नाटकामधलं. आणि हे गाणं होतं राग सरस्वती या शास्त्रीय संगीतातल्या रागदारी संगीतावरती आधारित असणारं हे एक नाट्यपद मी आपल्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न केलेला होता. मित्रांनो, 11:30 वाजून गेलेले आहेत, अर्थात 1 तास होऊन गेलेलाच आहे. आणि विषय काय ठरवायचा म्हणण्यापेक्षा अजूनही मनावरती अनेक गाणी आमच्याकडे शिल्लक आहेत, अर्थात ती आपणच पाठवलेली आहेत. त्याच्यामुळे पुढचा कार्यक्रम करताना देखील मला वाटतं मन याच विषयावरती करावं. खुदा प्रज्ञा, अनेक लेख सुद्धा बारी आहेत आणि कविता देखील आहेत आणि अनेक सुचवलेली. हो, त्याच्यामुळे पुढचा कार्यक्रम हो त्याच्यामुळे पुढचा कार्यक्रम आपण करणार आहोत 13 जूनला रात्री 10. सो मित्रांनो, अचानक नेट गेलं होतं, त्याच्यामुळे मी आपल्यापुढे दिसू शकलो नसेल. सो मित्रांनो, अचानक नेट गेलं होतं, त्याच्यामुळे मी आपल्यापुढे येऊ शकलो नव्हतो. अर्थात बरेच रसिक मला वाटतं आता इथे नाही आहेत. पण पुन्हा माहितीसाठी सांगून ठेवतो, आपला कार्यक्रम पुढच्या आपण दर शनिवारी करत असतो रात्री 10 वाजता. त्याच्यामुळे आज तारीख आहे 6 आणि येता शनिवार जो आहे ती आहे 13 तारीख. त्याच्यामुळे आपण 13 जूनला रात्री 10 वाजता भेटणार आहोत. अर्थात विषय हाच कंटिन्यू राहणार आहे. विषय आहे मन. त्याच्यामुळे मन या विषयावरती अनेक उत्तमोत्तम कविता, कथा आणि अनेक लेख आम्हाला पाठवत राहा. आम्ही पुन्हा नवीन गाणी घेऊन येणार आहोत मन या विषयावर. त्याच्यामुळे आता आम्ही दोघंही आपला निरोप घेतो आहोत. रंगीले राग या कार्यक्रमात मी अभय करंदीकर आणि मी प्रज्ञा करंदीकर, आम्ही दोघंही आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी रात्री 10 वाजता विषय मन घेऊन, अर्थात 13 जूनला रात्री 10 वाजता. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट आणि मनापासून नमस्कार.